माई माई अगं माई. त्याला काय झालंय? हा, केवढा आवाज? आबाळ कोसळलं का ग तुझ्या डोक्यावर? हा, आभाळच कोसळलंय म्हणून तेवढं वातावरण बिघडलंय ना. तू बस ग, तू बस इथं निवांत. तिकडं तुझी सून काळी जादू करायला लागलीये, काळी जादू. चाले डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय तुला? आणि निवांत बसलेलं दिसतोय आम्ही. महत्वाचं काहीतरी चालू आहे आमचं. काय झालंय, कुणी काय केलंय ते सांग. आजी आईसाहेब, त्यांचं काय? अगं आजी ना पुरती त्या वैदेहीच्या प्रेमात येडी झालीये बघ. मध्येच हसायला काय लागली, तिच्या बरोबर बोलायला काय लागली, माझ्यावरच किंचडली जोरात, माहिती का? शाले, आम्हाला नीट कळलं असं सांगशील? हा बघ, त्याच काय झालं तुला सांगते. सगळे बाजूला झाले, हिला नाही बाजूला होता आलं, कारण हिला नाटकं करायची होती. गप बस. घरी गेल्यावर मलम लावू हा आपण. अगं ऐकू येत नाहीये का तुला? तू दिवसभर कानात बोळे घालून फिरतेस तू. कमाल आहे तुझी. तुम्हीच तेज प्रतापची शपथ घातली होतीत ना. अगं काय तू वेडी. चल चल आता घरी चल. माई, तुझं ब्रह्मास्त्र फेल गेलं. शाले, दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. आईसाहेबांना मी आज ओळखत नाही. सहजासहजी कुणाच्या वागण्या बोलण्याला बोलणाऱ्या नाहीत त्या, आणि गोड बोलून हसणारे तर अजिबातच नाहीत. सुरू आहे काहीतरी, सुरू आहे त्यांच्या डोक्यात नक्कीच. असं फक्त तुला वाटतं माई. तिथं जे काय घडलंय ना, त्या सगळ्याची मी साक्षीदार आहे, साक्षीदार. वैदेहीने व्यवस्थित जाळ्यात ओढलंय आजीला. ठीक आहे, तू म्हणतेस तसं असेल तर मग आम्ही कशाला होतो? आईसाहेब हे आम्ही सोडलेलं ब्रह्मास्त्र आहे, त्याच्यामुळे त्याचा कुठं कसा वापर करायचा आहे आम्हाला नेमकं कळतं. काळजी करू नको शाले, होईल होईल सगळं ठीक. माई, काय झालं प्रिया? ते वैदेहीची आई सुमन काकू आलेत. ये बाहेर. तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. सुमन कशी आली इथं? आली नाही, बोलवले आजीनी. तुम्ही नॉनसेन्स आहात, तुम्ही नालायक आहात, तुम्ही बेशिस्त आहात आणि बेशरम सुद्धा आहात. सर ते सर कोणाला कोणाला विचारून तुम्ही सुट्टी घेतली? तुमची हिंमत कशी झाली? बघा पवार, या शाळेने तुम्हाला फक्त नोकरी दिली आहे, ही शाळा तुमच्या नावावरती झालेली नाहीये. कळतंय का तुम्हाला? ती तर तुमच्या पण नाही केली. पॉवर हे म्हणून बोलते. आज कळेल तुम्हाला खरी पॉवर काय असते ती. काय म्हटलं? सर काय नाही सर, ते आत येऊ का सर? ये निळकंठ, तुला मी जे काम दिलं होतं ते झालं का? नाही ते अरे साधी भाजी निवडायला सांगितली तुला, तुला तेवढं जमत नाही? तुला काय या पवारची हवा लागली काय?
मी करत होतो सर, पण ते आले. कोण ते? अरे ते म्हणजे कोण? त्यांना काही नाव गाव पत्ता कारण काहीतरी तर असेल ना, मला कसं कळेल? सर असं नका बोलू. अहो ते शिक्षणाधिकारी आले. काय? अरे म्हणजे ते शिक्षणाधिकारी गिरीश साहेब आलेत? अरे बापरे. अरे मग मला आधी सांगायचं ना. मग तू इथे काय करतोय? जा 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 लवकर. अरे त्यांना बसव, त्यांना पाणी दे, त्यांना चहा दे. माझं तोंड काय बघत बसला? जा. ठीक. सर एक मिनिट सर, एक मिनिट सर, एक मिनिट. बसा सर, बसा एक मिनिट. हो शिक्षण अधिकारी आलेत आणि तुम्ही असं जाणार सर? आरशात बघितलं का स्वतःला? नाही म्हणजे एक मिनिट सर, मी दाखवतो सर तुम्हाला कसं दिसतंय बघा सर तुम्ही. हा एक मिनिट सर, एक मिनिट. हा हा आता छान दिसतंय सर. आता जाऊ शकताय तुम्ही, पण चेहरा हसरा ठेवा. त्यांच्यासमोर अधिकारी आहेत सर. तुम्ही मला अक्कल शिकवताय? मी बघतो तुमच्याकडे. तुम्ही इथे काय करताय? निघा. अरे निघा, ग्राउंड वरती जा. तिथे पीटीचा तास घ्या, सुरू करा. सर सगळे नॉनसेन्स लोक भरले तिथे. जातो सर. सुखात मी सर. आता पिटीचा तास आजपासून रोज होणार. आता नो घरकाम, आता फक्त सरकारी काम. चला पवार गुरुजी, चला पिटीचा तास. ही धाकटी म्हणजे थोरली पण हाय होय? हो, म्हणजे थोरली पण आहे. दोघींची एकाच मांडवात लग्न झाली ना, म्हणजे माईसाहेबांनीच लावून दिली आपल्या. कधी मिळालं नाही आणि ते अचानक मिळालं की असंच होत आहे बघा. तुमच्या या लेकीला लय प्रश्न पडतात. अगदी बरोबर आहे साहेब. नमस्कार माईसाहेब. सुमनताई, बरं झालं तुम्ही आलात. कसं आहे का, आमच्या आईसाहेबांना पण तुमच्या वैदेहीला धरून बरेच प्रश्न पडत होते. म्हणून तर त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. बरोबर ना आईसाहेब? वय तर नाही, कसं आहे का, त्यांना बघायचं होतं आपल्या दारात जे बी पडलंय ते नेमकं आहे कुठल्या झाडाचं.